यशवंतराव चव्हाण शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या 2026च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व समविचारी शिक्षक संघटना एकत्र येऊन स्थापन करण्यात आलेल्या गुरुकृपा शिक्षक सहकारी पॅनलचा प्रचार शुभारंभ कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला। पारदर्शक व प्रगतीच्या कारभाराचा संकल्प करून हे पॅनल निवडणुकीच्या मैदानात उतरले असून यासाठी सर्व सभासद व शिक्षक मित्र परिवाराची बहुसंख्येने उपस्थिती लाभली होती। पारदर्शकता, प्रामाणिकपणा, प्रगती, विश्वास आणि सहकार्य या मूलभूत मूल्यांवर आधारित कारभार करण्यासाठी गुरुकृपा शिक्षक सहकारी पॅनल कटिबद्ध आहे। संस्थेच्या सर्व सभासदांनी व शिक्षक बंधू भगिनींनी छत्री या निवडणूक निशाणीवरील बटन दाबून गुरुकृपा पॅनलच्या सर्व अधिकृत उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन पॅनलतर्फे करण्यात आले आहे। यशवंतराव चव्हाण शिक्षक सहकारी पतसंस्था जिल्हा मर्यादित नांदेडच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराचा नारळ विष्णुपूर येथील काळेश्वर या प्रसिद्ध अशा देवस्थानाच्या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे, फोडण्यात आलेला आहे। या शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील जवळपास 13 संघटना एकत्र येऊन हा गुरुकृपा शिक्षक सहकारी पॅनल सभासदांच्या पुढं मतदान मागण्यासाठी केलेलं काम आणि भविष्यात करण्यात येणारं काम या संदर्भात या निवडणुकीला पुढं जात आहे। आणि या पतसंस्थेची अवस्था पूर्वी काय होती, सुरुवातीला ज्यावेळेस गुरुकृपा शिक्षक सहकारी पॅनलनं या पतसंस्थेत पदभार घेतला त्यावेळेस कर्मचाऱ्याचे पगार 6-6 महिन्यापासून झालेले नव्हते। इथपासून या पतसंस्थेचा कारभार सुरळीत करण्यासाठी आम्ही सर्वांच्या सहकार्यानं त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। ही पंचवार्षिक निवडणूक संपन्न होत आहे, म्हणून मी सर्व संघटनांच्या वतीनं ज्या 12-13 संघटना सोबत आहेत त्या आज या ठिकाणी सर्व संघटनांचे, विभागाचे, राज्याचे, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित आहेत। म्हणून जिल्ह्यातील या संस्थेच्या मतदारांना आव्हान करतो, आपण सदसद विवेकबुद्धीला अनुसरून जी मंडळी काम करतात, जी मंडळी सहकारामध्ये अतिशय प्रामाणिकपणे सेवा बजावतात अशांनाच आपल्याला मतदान करावयाचं आहे याची जाणीव ठेवून या निवडणुकीमध्ये गुरुकृपा शिक्षक सहकारी पॅनलच्या 15ही उमेदवारांची जी निशाणी आहे, छत्री आहे, या छत्री निशाणीवर मतदान करून विजयी करावं अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी प्रचाराच्या निमित्तानं करण्यात येत आहे। आणि जिल्ह्यामध्ये एक वेगळं वातावरण या निमित्तानं निश्चितपणे निर्माण होईल। आपण या संदर्भामध्ये प्रचारामध्ये फिरत असताना हळूहळू सगळ्या बाबी पुढं सभासदापुढं मांडण्यात येतील, जेणेकरून या पतसंस्थेचा कारभार अतिशय पारदर्शक, व्यवस्थित, सभासदांच्या सोयीचा, कर्जवाटप नियमितपणे आणि वसुली पण नियमितपणे व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे। त्यानिमित्तानं आज जमलेल्या सर्व शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं मी गुरुकृपा पॅनलचा प्रमुख या नात्यानं मनस्वी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। कारण ही निवडणूक अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर ही होत आहे, म्हणून आपण सर्वांनी तनमन धनाने, फक्त 6 दिवस आहेत, आज 2 तारीख आहे, 9 तारखेला मतदान आहे, आपल्याला प्रचारासाठी 6 दिवस आहेत। 6 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण जिल्हा फिरायचा आहे, त्या दृष्टीने आपल्याला नियोजन करावं लागणार आहे। म्हणून सर्वांनी या निवडणुकीमध्ये गुरुकृपा शिक्षक सहकारी पॅनलच्या उमेदवारांना विजयी करावं अशा प्रकारचं आवाहन करून या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। या ठिकाणी आज श्री क्षेत्र काळेश्वर येथे भव्य प्रचार शुभारंभ यशवंतराव चव्हाण शिक्षक पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे। गेल्या 40 ते 35 वर्षापासून शिक्षक सहकारामध्ये
गुरुकृपा पॅनल हे काम करते. आमचे नेते प्रांताध्यक्ष मधुकरराव उन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्र, तालुका असेल, जिल्हा असेल, ही संपूर्ण मराठवाड्यामध्ये अनेक मोठ्या पतसंस्थेमध्ये या पॅनलचं वर्चस्व आहे. आणि यशवंतराव पतसंस्थेमध्ये सुद्धा गेल्या 20 वर्षापासून शिक्षक सहकारी गुरुकृपा पॅनलचं वर्चस्व आहे. आणि यानंतर पण आमच्या गुरुकृपा पॅनल निश्चित विजयी होतील, कारण आमच्याकडे विकासाचा दृष्टिकोन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि काटकसर अशा वेगवेगळ्या अष्टपैलू तंत्र वापरामुळे ही पतसंस्थेची निवडणूक निश्चितच आमच्याकडं सभासदांचा कल आहे. म्हणून आमचं पॅनल 100% विजयी होईल. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ हा या निवडणुकीमध्ये गुरुकृपा पॅनलसोबत 100% सक्रिय सहभाग घेऊन या ठिकाणी हा प्रचाराचा जो शुभारंभ झाला आहे, यामध्ये आपल्याला 15ला 15 उमेदवार निवड आणण्यासाठी आम्ही सर्व समविचारी संघटना एकत्र काम करणार आहोत. आणि येणाऱ्या 9 तारखेला जे मतदान होईल त्यामध्ये आमचे 15 उमेदवार विजयी होतील अशी आम्हाला आशा आहे. या ठिकाणी निश्चितच आम्ही सर्व सभासदांसोबत, आमच्या निवडणुकीच्या मतदारासोबत आमच्या सर्व टीम आणि आमचे सर्व शिक्षक बांधव पदाधिकारी निश्चितच या ठिकाणी पोहोचणार आहेत. आम्ही सर्व मतदारांना आश्वासित करतो, येणाऱ्या काळामध्ये यशवंतराव सहकारी पतसंस्था ही निश्चितच शिक्षकांना, सभासदांना न्याय देण्यासाठी काम करेल अशी आम्हाला आशा आहे. येत्या 9 तारखेला यशवंतराव चव्हाण शिक्षक सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक होऊ घातली आहे. त्यामध्ये आम्ही 13 शिक्षक संघटनेच्या माध्यमातून गुरुकृपा शिक्षक सहकारी पॅनल ह्या निवडणुकीला सामोरे जातो आहे. आज ह्या पॅनलच्या 15 उमेदवाराच्या प्रचारार्थ श्री क्षेत्र काळेश्वर या ठिकाणी ही प्रचार सभा संपन्न झाली. मी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा जिल्हाध्यक्ष शंकर हातगुळे, मी महाराष्ट्र राज्य शिक्षक आमच्या संघटनेच्या वतीनं आमचे नेते सन्माननीय निळकंठराव चोंडे सर, राज्य सल्लागार तथा आमच्या सर्व संघटना प्रतिनिधीच्या वतीनं मी गुरुकृपा पॅनलच्या सर्वही 15 उमेदवाराच्या पाठीमागे अतिशय भक्कमपणे उभा आहे. आणि या येत्या सर्व दिवसामध्ये प्रचार अतिशय जोमाने आम्ही करू आणि सर्व सभासदांचा विश्वास जिंकून पुन्हा एकदा यशवंतराव शिक्षक सहकारी पतसंस्थेला एक गतवैभव आम्ही प्राप्त करून देणार आहोत. मी सर्व सभासदांना नम्र विनंती करतो, येत्या 9 तारखेला छत्री या निशाणीवर 15च्या 15 उमेदवारांना मतदान करून भरघोस मताने विजयी करावं. धन्यवाद. आज यशवंतराव पतसंस्था पंचवार्षिक निवडणूक 2026 गुरुकृपा शिक्षक सहकारी पॅनल याच्या प्रचार सभेला श्री काळेश्वर मंदिरात श्री गणेशा झाला आहे. आणि या निवडणुकीमध्ये मी महिला प्रतिनिधी उमेदवार आहे. आणि या निवडणुकीमध्ये मी विशेषतः महिला सभासद ज्या आहेत त्यांच्यासाठी निवडून आल्यानंतर निश्चितपणे प्रयत्न करेन. आणि सर्व सभासदांना आणि मतदारांना अशी विनंती करेन की आमची निशाणी छत्री आहे आणि आमचे उमेदवार जवळपास 15 उमेदवार आहेत. आणि या 15 उमेदवारांना छत्री या निशाणीवर शिक्का मारून विजयी करावं अशी मी विनंती करते. आणि या पॅनलमध्ये जवळपास 18 संघटनांचा सहभाग आहे. त्या सर्व संघटनांनीसुद्धा सहकार्य करावं अशी मी विनंती करते.